वाडा गावठाण पुनर्वसन मंगेश नारायण जोरवेकर आज या ठिकाणी सौ मोनिकाताई नवनाथ हारगुडे यांच्या सौजन्याने उज्जैन यात्रा महाकालची इथे नियोजन केलेलं आहे। तरी काल दिनांक 8/10/2025 रोजी ही यात्रा आम्ही सुरू केलेली आहे आणि सौ मोनिकाताई नवनाथ हारगुडे यांनी खूप सुंदर अशा प्रकारे सर्व प्रवाशांच्या यात्रेकरूंची सोय केलेली आहे। तरी कोरेगाव भीमा या ठिकाणी आम्ही सर्व सकाळी 11 वाजता बाजार मैदानात सर्व प्रवासी होतो। तर त्या ठिकाणी बसची व्यवस्था खूप अशी सुंदर केली आहे आणि तिथून आम्ही खडकी रेल्वे स्टेशनला आलो। त्यानंतर सर्व प्रवाशांचे खाण्याचे पिण्याचे नाश्त्याची सोय संयोजकांनी केली आहे। कुठल्याही प्रकारे आम्हाला काही अडचण येऊन दिली नाही आहे। त्याचप्रमाणे आम्ही ट्रेनमध्ये बसल्यानंतर सर्व प्रवाशांना वयोवृद्ध असो तरुण असो लहान थोर सर्व नागरिकांना बसण्याची सोय अशी उत्तम प्रकारे। तुम्हाला कालपासून जेवणामध्ये काय भेटलं सगळं नाश्त्याला काय? जेवणामध्ये आम्हाला प्रथमतः सांगायचं असं तर तात्पर्य बिस्किट पुडे आणि जेवणामध्ये संध्याकाळी राईस प्लेट मिळाली, चपाती भात परत गोड शिरा मसाले भात होता। जेवण सुंदर अशा प्रकारे आम्हाला इथे या ठिकाणी संयोजकांनी निर्माण करून दिलं आहे। तरी कोणालाही कुठलीही अडचण भासून दिली नाही। संयोजकांचं कसं काय नाही? संयोजक या ठिकाणी खूप सुंदर प्रकारे अशा म्हणजे आपल्या फॅमिलीला जसे सांभाळतात तसं त्यांचं ते देखरेख करतात सर्व लोकांची। कोणालाच कुठली काही अडचण नाही आहे आणि मेडिसिनची पण सोय केली आहे। जर कोणी वयोवृद्ध आजारी असेल कोणाला काय लहान मुलं आहेत। माजी सरपंच झाला तुमच्यासोबत या ठिकाणी वाडागावचे माजी सरपंच वसंतराव भोगटे सुद्धा आहेत। तर वसंतराव भोगटे दरवाजामध्ये उभे राहून बाहेर निरीक्षण करतात की कशा प्रकारे या ठिकाणी आजूबाजूला परिसर आहे। खूपच असा सुंदर परिसर या ठिकाणी आहे। काय त्या झाडी काय ते डोंगर काय ती रेल्वे आणि आमच्या या यूट्यूबच्या चॅनलचे संचालक आणि अध्यक्ष माननीय बबलू शेठ पंजाबी यांनी माझी या ठिकाणी मुलाखत घेतल्याबद्दल मी त्यांचे खूपच आभारी आहे आणि यापुढचा प्रवास असा सर्वांचा सुखाचा जावो आणि सगळ्यांना आनंद हो। जय महाकाल, हरे 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 महादेव, भीमाशंकर महाराज की जय। मोनिकाताईंचं नियोजन कसं वाटलं कालपासून आतापर्यंत जेवणाबद्दल आणि प्रवास करण्याबद्दल? एकदम काल निघाल्यापासून एकदम छान नियोजन होतं। गावापासून यायला बस होत्या रेल्वे स्टेशन पर्यंत। रेल्वे स्टेशन मध्ये आल्यानंतर सर्वांना चहा नाश्त्याची सोय होती। एकदम छान नियोजन झालेलं आहे। सर्वांनी मोनिकाताईंना भरभरून मतदान करा आणि त्यांना निवडून द्या। धन्यवाद। हॅलो, तिथनं ताईंनी जे नियोजन केलंय ना ते एकदम व्यवस्थित आहे। सगळ्यांना जागच्या जागेवरती सगळं पोच होते। जेवण विवण सगळे वगैरे सगळे झोपायची राहायची यायची सगळे नाश्ता वगैरे सगळं पद्धतशीर केलेली आहे आणि सगळं व्यवस्थित आहे। हो, सगळे व्यवस्थित सोय झालेली आहे आणि आता पुढच्याही ट्रिपला याच्यापेक्षा जास्त लोक येतील आम्ही गॅरंटी। तुम्हाला नियोजन कसं वाटतं ताईंचं हे सांगा मला। ताईचं नियोजन फार छान आहे। सगळ्यांना जागा व्यवस्थित भेटल्या आणि बाकीची मंडळी पण ऍडजस्ट करून घेतात काही जरी नाही 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 हा सुखरूप व्यवस्था। त्यांची सोय एकदम ठीक होती। सगळ्यांना नीट व्यवस्था म्हणजे नीट दिला त्यांनी। खाण्यापिण्याची सोय झोपायला वगैरे व्यवस्थित। ते म्हणले की मी आहे, मीच तुमची लेक, मीच तुमचं सगळं आहे। हा बरं थँक्यू। ताईंचं नियोजन कसं वाटलं हे सांगा बरं 2 शब्दामध्ये। ताईंनी केलेलं नियोजन हे एक नंबर। बोला। हॅलो, ताईंनी जे काही नियोजन केलं अगदी सुखरूप आणि भरपूर समाधानाने लोक चाललेली। हो, सगळी अगदी उत्तम सोयी। हो, काहीच येणार नाही। हो,
याच्यापेक्षा डबल येऊ शकतो पुढच्या ट्रिपला. झाली का नाश्ता वगैरे नाश्ता व्यवस्थित झोप पण झाली चांगली. नियोजन कसं वाटलं? संयोजक स्वयंसेवक आहे भरपूर आहेत आणि चांगल्या प्रकारे खाण्यापिण्याची व्यवस्थित सोय आहे आणि व्यवस्थित नियोजन आहे सगळे. छोट्या मुलांना आणि मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना सुखरूप नाश्ता चहा वगैरे हो त्याच्या बाटल्या बिस्किट वगैरे. हो हो चांगल्या प्रकारे सगळे व्यवस्थित सोय केलेली आहे. मोनिकाताई त्यांनी व्यवस्थित सोय चांगल्या प्रकारे उत्कृष्ट अशा प्रकारे सोय केलेली आहे. 100% जय महाकाल. 100% त्यांचा वनवे विजय पक्का आहे. त्याबद्दल तुम्हाला पण आम्ही शुभेच्छा देतो की तुमची पण वाटचाल पुढच्या कामात चालू असतात की तुम्ही सुद्धा ग्रामपंचायत सदस्य होणार हे आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. या ठिकाणी जे ताईंनी नियोजन केलेलं आहे तर त्या नियोजनामध्ये कुठलीही उणीव नाही आहे. कोण वयस्कर लोक असतील त्यांच्यासाठी औषधं असतील किंवा अजून कोण लहान मुले असतील त्यांना दूध वगैरे असे काही छोट्या मोठ्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर या रेल्वेमध्ये गाद्यांची व्यवस्था त्यांनी झोपण्यासाठी केलेली आहे ॲडिशनल. दुसरं म्हणजे मध्ये जी काही स्वच्छता आहे स्वच्छतेसाठी काही व्यक्ती नेमलेले आनंदमय चालू आहे. आज आमच्याबरोबर असलेले आमचे आबांनी देखील आज खूप आनंद व्यक्त केला आहे. आबाचं तुम्ही 2 शब्द बोला की कसं वाटलं तुम्हाला? फक्त नाव सांगा. हां योगेश्वर मार्गदर्शन त्यांनी आम्हाला चांगलं केलं. ठीक आहे धन्यवाद. मोनिका ताईचं काय गावाचं नाव सांगा. तुमच्या गावाचं नाव कोणतं आहे? वाडेगावापासून वाडेगाव बस भेटली बस भेटली. जागा तुम्हाला स्टेशनला यायला काय अडचण? काय अडचण आली नाही. जागा भेटली. जेवणा नाश्त्याची सोय झाली पूर्ण? जेवणाची नाश्त्याची सोय झाली सारी. तुम्हाला मोनिका त्यांना काय सांगायचं या माध्यमातून की काय पुढचं त्यांना वाटतं? अगदी 1 नंबर ओके सांगायचं त्यांना. असेच करीत राहा. असेच गरीबागुरीबांना सहकार्य करा. तसा देव व्हायचा नाही. असा देव घडण चांगला. अशा आपल्याला अजून 5 ट्रिप आहेत मॅडमच्या. हो ओके तुम्हाला काय वाटतं ओके या 5 ट्रिपामधून पुढचं काय भविष्य काय वाटतंय बघा? चांगले चांगले भविष्य चांगले. 100% 100% ताईंना येणार नाही. अगदी 1 नंबरनी त्यांचं कार्य होऊन जाईल. काय टेन्शन. त्यांच्यामुळे आम्हाला एवढं म्हणजे येण्याची संधी भेटली आम्हाला उज्जैनला. तर आम्ही आलो नसतो ना एवढ्या लांब नाही का. त्यांच्यामुळे आम्हाला यायला भेटलं आणि खूप छान सुविधा केलेल्या आहेत. चहा पाण्याची नाश्त्याची सगळी सोय मस्त झाली एकदम. जेवणाची नाही येत एवढं. नाश्ता पाणी सोय वगैरे सगळी एकदम व्यवस्थित सोय. बसण्याची, रात्री झोपण्याची, नाश्त्याची, जेवणाची सगळी सोय. ताईंचं पूर्ण नियोजन एकदम कडक आहे. एकदम कडक आहे. एवढं उज्जैन छान आहे. मस्त बसण्याची व्यवस्था चांगली. नाश्ता जेवण. उज्जैन यात्रा चांगली होती. सफल उज्जैन महाकाल बाबा ताईंना आशीर्वाद देणार. पावणार. चालतं धन्यवाद. व्यवस्थित वाटलं सगळंच. नाश्ता बिष्टा सगळं वेळेवर मिळाला. सगळ्यांना जेवण टायमावर मिळाले आणि सोय बी चांगली झाली व्यवस्थित. छोट्या मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत छोट्यापासून मोठ्यांपर्यंत सगळं कुणाच अडचण नाही आलेली. व्यवस्थित पार पडलं. ताईंना आशीर्वाद देईन 100%. हा ताईंना 100% आशीर्वाद देणार. ताई चांगल्या मताने निवडून येणार. ताई चांगल्या मताने निवडून येणार. सगळ्यांची साथ देणार. सगळे लोक साथ देणार ताईंना. कसं वाटतं तुम्हाला दोघांना? आम्ही आपले स्वयंसेवक. तुम्हाला लोकांची सेवा करून कसा आनंद वाटतोय का? आनंद वाटतो. पहिल्यांदा सेवा करत असेल तुम्ही ना? पहिल्यांदा चालले सगळे. पहिल्यांदा सेवा चालली आमच्याकडून. तुम्ही पण त्या माणसांना किंवा छोट्या मुलांना खूप सहकार्य करतोय आम्ही. सगळ्यांना सेवा सहकार्य करायचं. सगळ्यांना सेवा देतोय आम्ही. धन्यवाद. आवाज दे जरा. कोणता फ्लेवर आहे सांगा जरा. चलो जाऊ द्या. त्यांना जाऊ द्या. तुम्ही जाऊ गेले. रेल्वेचा प्रवास खूप छान वाटला. ताईंनी आमचा आनंद केलाय. आम्ही पण
त्याच्यामुळं ना होणार कॅमेरे चेंज करतो नसतं काय आपलं शूटिंग काढतो आपलं बोलणं चाललेलं काय काय नाश्ता भेटला नाश्ता काल बिस्किट भेटले, पाणी भेटले, सकाळपासून मेथीचे पराठे, दही दही ठेवला ज्यूस फ्रुटी वगैरे आता दूध दिले. मुलांचं सगळं कुरकुरेपासून बिस्किटपासून मोनिकाताईंनी ध्यान ठेवलं व्यवस्थित त्यांना पुढच्या वाटचालीत काही अडचण येणार नाही तुमचा आता आपल्याला सकाळपासून तर कालपर्यंत जाग्यावर निघण्यापेक्षा बसून पाण्याची उत्तम सोयी, 10 मिनिटाला नाश्ता, वेळेची वेळेवर सगळ्याची अगदी उत्तम सोयी झालेली आहे. झोपण्यापासून तर सगळ्यापासून देणार ना मोनिका नाही मोनिका हारगोड्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा. महाकाल येते त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू हीच माझी महाकालपाशी इच्छा. मिले न सीता मिले न श्री राम के बिना, पता चले न हनुमान के बिना, सीता मिले न हनुमान के बिना, पता लगे न हनुमान के बिना. सिया राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम. दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना. दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना. श्री राम जी चरणों में बैठे हैं हनुमान जी, सिंहासन पे बैठे हैं श्री राम जी, चरणों में बैठे हैं हनुमान जी. मुक्ति मिले न श्री राम के बिना, मुक्ति मिले न श्री राम के बिना, भक्ति मिले न हनुमान के बिना, मुक्ति मिले न श्री राम के बिना, भक्ति मिले न हनुमान के बिना. दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना. राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम, राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम. बाबा महाकाल की जय. हर हर